मयूर शेलार आपण कुठं असाला. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मयूर, सायकलला मनोज, नॉट सायकलला लाकेश. ही जोडी मैदानाच्या आत. दोन्ही संघाला खूप सारा शुभेच्छा. केन्नेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2024. पहिला चेंडू, आकुड पद्धतीचा चेंडू, त्याच्यावर फाईन लेग रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारच्या पार धाव भेटतील. 4-4-4 चौकार. आणि पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार येताना पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवर मात्र चौकाराने श्री गणेश होतोय. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. पंच दोन समांतर करतील. वाईट बॉल घोषित करतील. वाईट बॉलने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या होते संघाची 5. एक चेंडू आणि 5 धावा. अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर ऍड करताना पाहायला भेटत आहेत. स्कोरर सचिन कदम. फुलटॉस त्याच्यावर चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारच्या पार. धाव भेटतील. 4 चौकार. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये डीजे हितेश सुद्धा आपल्यासोबत नक्कीच जोडले जातील. एक चांगली संगीताची मेजवानी त्यांच्या आजच्या दिवसभरात आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 9. 9 ऑन स्कोर कार्ड. एमजे आक्रमक विस्फोटक फलंदाजी करतोय. यावेळेस पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच वाईट बॉल घोषित करता येतात. लेग स्टिकच्या 12चा बाहेर चेंडू, त्याचा वाईट बॉल. नक्कीच एक अवांतर धावसंख्या. वाईडने धावसंख्या पुढे जाईल. फुलटॉस त्याला फक्त दिशा दिली आणि त्याचा परिणाम मात्र चेंडू जातोय सीमारच्या पार. धाव भेटतील. 4-4-4 चौका. डीजे नक्कीच एमजे चांगली फलंदाजी करताना. फुल या 6 धावने स्कोर कार्ड मात्र 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. यावेळेस चांगला फटका, परंतु मिड विकेट रिझर्व मध्ये झेल होऊ शकला असता, परंतु प्रयत्न चांगला होता. एक धाव, चांगला रनिंग द बिटवीन. पहिलंच षटक. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार घेताना एमजे. यावेळेस सफल होणं, फ्रंट फुटला येऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल होते. पहिला षटका अखेर धावसंख्या आपण बघतोय संघाची 21, जिथे एमजेचे नक्कीच कौतुक करावं लागेल. 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक.
नक्कीच पहिला षटकार अखेर 21 धावा. गोलंदाजी मार्क दुसऱ्या षटक घेऊन गोलंदाज यश सज्ज होतोय. किन्नेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. हा चेंडू पंच नो चेंडू घोषित करतायत. नक्कीच डेड बॉल डॉट बॉल डॉट बॉल. ओके. ओहो हो काय बॉल टाकलाय. अगदी फुल्लर यांचा चेंडू होता यॉर्कर लेन मध्ये. ब्रह्मास्त्र म्हटलं जातं या लेन्थला. आणि तो चेंडू डॉट बॉल होता. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू एमजेला या षटकात मात्र थांबवलाय. यावेळेस चांगला चेंडू परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच वाईट बॉल घोषित करतायत. हा चेंडू लेगस्टिकच्या भारात बाहेर. पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीचे परंतु त्यानंतरचे 2 चेंडू हे स्वैर येता येतात अतिरिक्त येता येतात. 23 ऑन स्कोर कार्ड 23 धावा स्कोर कार्ड जोडल्या जात आहेत. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. आपटाकर त्याच्यावर फटका फसलाय. चेंडू हवेत परंतु चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. धावा मिळते 6 षटकार डीजे बजा. या 6 धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. धावसंख्या होत्या संघाची 29. 29 ऑन स्कोर कार्ड. यावेळेस पंच 2 समांतर करतील. वाईट बॉल घोषित करतील. अतिरिक्त धावा खात्यावरच जमा होताना पाहायला भेटतात. चांगली सुरुवात केली परंतु त्यानंतरच्या चेंडूची लेंथ पाहिली त्याच्या अतिरिक्त तर काही फटके. यावेळेस सुद्धा बिग हिट मोठा प्रहार. चेंडू हवेत काऊ कॉर्नर रिझन मध्ये आणि एक चांगला झेल टिपला जातोय. एमजे मात्र डगरच्या आश्रयाला पहिला झटका लागतोय तो आदर्श क्रीडा मंडळ निविया संघाला. डीजे हो 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 ऑफ कटर पाहायला भेटला. चेंडूने दिशा बदलली. यष्टीरक्षकाचा वेध घेत डॉट बॉल होतोय. नक्कीच कबड्डी विभाग क्रिकेट असोसिएशनची ही शेवटची स्पर्धा आपण पाहतो आणि या हंगामात रिव्हर्स केलाय
अटेम्प्ट आणि रिव्हर्स होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारच्या पार पार पार. धाव भेटतील 4 चौकार. डीजे दोन षटका अखेर आपण पाहतो. धाव संख्या होते संघाची 34 धावा धावफलक येताना पाहायला भेटतात. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. 34 ऑन स्कोर कार्ड. दोन षटका अखेर आपण 34 धावा पाहतोय. आता मात्र लाखे स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवर अथर्व अपकमिंग यंगस्टार. स्लर्पचा चेंडू होता त्याच्यावर मोठा प्रहार. चेंडू जातोय गरकण सीमा रेषा पार. डीजे च्या माध्यमातून चांगली संगीताची मेजवानी. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर वाईट बॉल घोषित केला जातोय. वाईट बॉलने स्कोर कार्ड मात्र 41 धावा. 41 ऑन स्कोर कार्ड. विरारचं हे चंदनसार क्रीडा नगरी आणि याच मैदानात कपिलदेव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू आउट ऑफ द पार्क. धावा भेटतील 6 षटकार बजाव. नक्कीच मैत्रीचं गाणं आणि मैत्री म्हटली की मित्र आले मैत्रिणी आल्या. परंतु मैत्री जपणं तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो. कारण की आपल्या आयुष्यातील काही मित्र आपल्या आयुष्यात चांगले मार्ग दाखवतात तर काही मार्गी लावतात सुद्धा. ज्याप्रमाणे मित्र उभे राहू शकतात आपल्याला उभे करू शकतात तसे आयुष्यातून आडवे सुद्धा करू शकतात. हा प्रकार त्याच्यावर पुन्हा एकदा घणाघातीवर. चेंडू हवेत हवेत आणि साधा सोप्पा झेल सोडलाय. परंतु या ठिकाणी चेक केलं जाईल. परंतु हा येतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. प्रयत्न चांगला होता. अशा प्रकारचा आपण जेव्हा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पाहतो तेव्हा नक्कीच सध्या फॉर्म मध्ये असलेला ऋतुराज गायकवाड सुद्धा अशीच फिल्डिंग करताना पाहायला भेटतो. त्यानंतर सॅम करन असेल, एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली असे कित्येक प्लेयर ते चांगली फिल्डिंग करताना आपल्याला सध्या IPL च्या हंगामामध्ये पाहायला भेटता येतं. आज दुपारच्या सत्रामध्ये चेन्नई आणि पंजाबचा सामना सुरू झालाय. यावेळेस पुन्हा एकदा लाकेशच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेषा पार पार पार. षटकार बजाव. या 7 धावांनी धावांचा अर्धशतक
यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला वाटतंय. 57 धावा धाव पळकावर येत आहेत. 57 ऑन स्कोर कार्ड. लाकेशच्या बॅटमधून षटकारांची आतिषबाजी होताना पाहायला वाटते. गणेशजी चव्हाण व्यासपीठावरच आहे. पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू जातोय सीमा रेषा पार. डीजे ग्रामीण भागामध्ये एखादा भात जोडला जातो तसे गोलंदाजीची झोडपणी केली जाते. चेंडूला भिरकावून देत आहेत गरा 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 आणि तीच फलंदाजी करताना पाहायला भेटतोय लाकेश. पुन्हा एकदा बिग हिट. मोठा प्रहार. चेंडू जातो दूर 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 आणि भुर्रकन सीमा रेषा पार. डीजे षटकारांची हॅट्रिक साकारणारा तिसरा फलंदाज लाकेश पार्टे आणि असा धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 69. 69 धावा धावपळकर पाहायला भेटतात. आता मात्र विजो स्ट्राईक एंडला. फुलटॉस त्याच्यावर आक्रमण. लॉंगनला क्षेत्ररक्षक पाहित राहील त्याच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार. धाव भेटेल. 4 चौकार बजाव. धावा भेटतील. 4 बजाव. यावेळेस सरळ बॅटने लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून. चेंडू जातो सीमारेषा पार. विजय उतलेकरच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक साकारली जाते. एकाच मॅच मध्ये 2 फलंदाजांनी विक्रम केलाय. अर्थात काय तर या किन्नेश्वर चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतील चौकारांची हॅट्रिक साकारणारा दुसरा प्लेयर विजू तलेकर. त्या षटकारांची हॅट्रिक साकारणारा तिसरा प्लेयर लाकेश पार्टे जो 7 चेंडू आणि 34 धावांची इनिंग साकारताना आपल्याला पाहायला भेटतोय. 81 धावा. ओहो हो चांगला चेंडू बीट केलाय गोलंदाजाने फलंदाजाला. बॅटाने बोलता कोणताही संपर्क नाहीये. तिथे फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला भेटला. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी राहिला. सरळ बॅटने स्टेट हिट. फटका चांगला आहे. धावा भेटतील पूर्ण 4 बजाव. या 4 धावणे स्कोर कार्ड मात्र पुढे जायला. धाव संख्या होते संघाची 85. 85 धावा. धावांचा हिमालय पर्वत उभा केलाय तो निव्वळ संघाने. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. यावेळेस बिग हिट. मोठा प्रहार. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 91 धावा धावपळकर पाहायला भेटतात.
काय फलंदाजी केले दोन्ही फलंदाजाने, जिथे विजूने मात्र कमाल केली. विजूच्या धावसंख्येचा विचार केला तर 8 चेंडू आणि 26 धावा. तर 8 चेंडू 26 धावांची इनिंग विजू तलेकरच्या बॅटमधून. तर 7 चेंडू 34 धावांची इनिंग लाकेश भारतीच्या बॅटमधून. चांगली सुरुवात करून दिली ती विजू आणि लाकेश यांच्या सोबतीला एमजेने. चला सेकंड इनिंगला होईल सुरुवात. चला निवेश संघ मैदानात दाखल व्हा. निवेश संघ चला काही करायचं. निवेश संघ चला बॅटर मैदानाच्या आत दाखल करा. बॅटर कामेश्वरवाडी आपल्या बॅटर मैदानाच्या आत त्वरित दाखल करा. चला टाइम वेस्ट करायचा नाही. अजून बरेचसे सामने आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत. अभि आणि प्रतीक ही सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटते. यानंतर तो होणारा सामना तामाने ब विरुद्ध कुंभलवणे अ. चला नाणेफेक साठी येतात दोन्ही कर्णधार. अभिजित आणि अभिजित आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आत. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन ब्याण्णव धावा बनवायच्या. चला स्पीडअप घ्या. घाई करा. गोलंदाजी मार्कवर विजू. चला तामाने ब आपला कर्णधार पाठवायचा. तामाने ब त्वरित आणि सन्माननीय उत्तमजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. उत्तमजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करू या सामन्याचा. चला स्पीडअप घ्या. घाई करा. पहिला चेंडू घेऊन विजो. हो हो चांगला चेंडू ऑफ कटर पाहायला भेटला. जिथे चांगल्या लेंथवर गोलंदाजी केली जाते. डॉट बॉलने सुरुवात होते सेकंड इनिंगची.
पुन्हा एकदा डॉट बॉल. ओ सरळ बॅटने चांगला स्ट्रोक, समालोचक कक्षाला मानवंदना देणारा खणखणीत चौकार. डीजे 3 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण पाहायला भेटतंय. चला चेंडू उपलब्ध करा आणि आयोजकांना विनंती असेल की आपण चारही बाजूने आपले स्वयंसेवक ठेवायचे आहेत. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटचा अरेना संग्राम आपण पाहतोय. चला चेंडू उपलब्ध करा, पनवेलला जायचंय. किन्नेश्वर चॅम्पियन ट्रॉफी नक्कीच श्री विठ्ठल रुक्मिणी राडवणी संघाला बाय देण्यात आले आहे, कारण की कपडे खुर्द हा संघ काही कारणास्तव कपडे खुर्द संघ हा काही कारणास्तव या ठिकाणी दाखल होऊ शकला नाहीये. परंतु सत्यजी बेलोसे यांच्या शुभेच्छा या स्पर्धेवरला पोहोचता येतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेस चांगला स्ट्रोक, एका चेंडूच्या मागे 4 जण पलताना आपण पाहतोय. जिथे धावा अर्जित केल्या जातात त्या 2 या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. धावसंख्या होती संघाची 6. 6 ऑन स्कोर कार्ड, 6 धावा दाभोलकर पाहायला भेटतात. नक्कीच गणेशजी शिरवडे यांच्या सुद्धा या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा पोहोचत आहेत. त्यांचा सुद्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच यावेळेस मोठा प्रहार, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, खणखणीत षटकार. डीजे ओहो हो, पुन्हा एकदा चांगला फटका. अहो कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक करतो चुकी, त्या चुकीचा परिणाम धावा भेटतील 4 4 4. चौकार बजाव. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये डीजे हितेशचं कौतुक करावं लागेल. काय संगीताची मेजवानी देतोय. क्रिकेटचा हा रणसंग्राम पाहतोय. रखरखत्या उन्हामध्ये कोणाच्या डोळ्यांना जर त्रास होत असेल तर त्याने राजेशजी कोंडरे यांच्याकडे संपर्क करायचा आहे. धावसंख्या होती संघाची 16. 16 ऑन स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्कवर MJ 18 चेंडू आणि 70 धावांची गरज आहे. नक्कीच सुरेंद्र म्हात्रे असतील, सुनील शेलके असतील, यांची संपूर्ण टीम GTCची संपूर्ण टीम या ठिकाणी चांगलं लाईव्ह प्रक्षेपण करताना पाहायला भेटत आहेत. यावेळेस फुलरचा चेंडू होता, परंतु एक धाव चांगला रनिंग द बिटवीन. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून 3रं पारितोषिकाचा चषक प्राप्त झालाय ते सन्माननीय किसनदादा दाभेकर यांचा सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. हा चेंडू वाईड बॉल घोषित केला जातोय. लेग स्टिकच्या बाहेर
पिचिंग झालेला हा चेंडू अवांतर धावसंख्या स्कोर करायला ऍड केली जाते. धावसंख्या होते संघाची 18. 18 स्कोर का 18 धावा. यावेळेस बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये त्याला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. डीजे गाणी झाला पाहिजे, शरदाला नाव आला पाहिजे. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला ना वसुली चकड्यामध्ये, दादा वसुली चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा नक्कीच चांगलं गाड. पुढचा चेंडू, या चेंडूवर बॅटची टॉप विच घेतली. तदनंतरचा आलेला डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. यावेळेस स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक एका चेंडूसाठी 5 क्षेत्ररक्षक पाहतोय. मैदानाच्या आत जिथे फलंदाज होतोय. दोन्ही पंच चर्चा करतील आणि निर्णय देतील. ट्वेंटी 25 चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू. चार चेंडू. ओके, हा चेंडू लेगच्या बाहेर. पंच वाईड बॉल घोषित करतायत. वाईड बॉल घोषित केला जातोय. अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर ऍड केली जाईल 26. स्लोरपती चेंडू त्याच्यावर आक्रमण. चेंडू आउट ऑफ द पार्क. धावा भेटतील 6. ब्रँडेड षटकार डीजे हितेश. थर्टी 5 बॉल आणि 32 धावा. क्रिकेटचा हा रणसंग्राम, किन्नेश्वर चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय. हो हो, चांगला चेंडू, परंतु डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. 2 षटका मध्ये 60 धावांची गरज. काय करतय, काय बिघडतंय हे पाहूया. तो बंद घे, छोटासा डीजे ब्रेक. गोलंदाजी मार्कवर राकेश पार्टे.
ज्याच्या बॅट मधून 34 धावा आल्या. पहिल्याच चेंडूवर आक्रमण, लॉंग लेग रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे डीपला प्रोटेक्शन ठेवलंय, चांगला चेंडूचा गॅदर केलाय आणि तदनंतरचा एक धाव अर्जित केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जायला धावसंख्या होती संघाची 33 धावा धावफलकावर जमा होताना पाहायला भेटतात. हा चेंडू लेग शिकच्या बाहेर, बराच बाहेर, बराच बाहेर, इतका बाहेर की वाईट बॉल. ओहो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु यावेळेस पंच दोन समांतर करतील, वाईट बॉल घोषित करतील. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाते. धावसंख्या होते संघाची 35. आता मात्र स्कोररच्या भूमिकेत अनिकेतजी वाडकर. आज 4 स्कोरर एका दिवसामध्ये पाहायला भेटले. यावेळेस आडवे वाटणे पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडं फंबल झाला जरूर, परंतु एक धाव अर्जित केली जाते. एका धावने स्कोर कार्ड पुढे जातोय, पुढे ट्रॅव्हल होतोय. 36 ऑन स्कोर कार्ड. पंचाच्या भूमिकेत यावेळेस काय चेंडू पाहायला भेटताय. डॉट बॉल येतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी. पंचाच्या भूमिकेत प्रितेश शिगवाड, तर दुसरे ऑफिशियल पंच अलंकार सिंग आपल्याला पाहायला भेटतात. आडवाटने मोठा प्रहार, गणागती वार वार वार, आणि एक साधा सोपा परंतु कमालीचा कॅच टिपला जातोय आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. अभि बॅक टू दी पवेलियन, DJ हितेश. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. ओहो हो, स्लोवर मध्ये चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कधी संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या मात्र स्थगित. धावसंख्या होत्या संघाची 36 धावा. आणि या कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑन साईडला, जिथे डीपला प्रोटेक्शन आहे. एक धाव अर्जित केली जाते. एकही धाव नाहीये. कोणतीच धाव प्राप्त होताना पाहायला भेटत नाहीये. षटक मात्र 3 षटका अखेर धावसंख्या ती संघाची 36 धावा. विजयासाठी बऱ्याच धावांची गरज. चला स्पीडअप घ्या, घाई करा. शिवा पवार, चला स्पीडअप घ्या. गोलंदाजी मार्क शेवटचं षटक घेऊन गोलंदाज शुभम ना, शुभम दाखल होतोय स्ट्राईक एंडला. आता मात्र स्ट्राईकला कोण येतो पोरगा, प्रतीक नाव सेकंडला, प्रतीक आणि यश ही जोडी मैदानाच्या आत आपल्याला दाखल होताना पाहायला भेटते. पहिलाच चेंडू भन्नाट वेग पाहायला भेटला. अधिक कुसले घेणारा चेंडू, जिथे डॉट बॉलने सुरुवात होते शेवटच्या षटकाची.
सफल होऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग कनेक्शन आणि त्यावर घेतलेली एकच धाव. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 37. 37 धावा धावपल करा पाहायला भेटतात. तामाने संघाने नाणेफेक जिंकला. प्रथमतः काय घेतलंय, मोठा प्रहार, खणखणीत वार, चेंडू जातोय दूर 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 आणि बुर्रकड सीमा रेषा पार पार पार. डीजे बजाव. फुल टॉस. हा चेंडू मात्र 95 चेंडू घोषित करतायत. आधीच पाऊस त्यात पडला, आधीच हाऊस त्यात पडला पाऊस, अशी काहीतरी परिस्थिती मैदानाच्या आता पाहायला भेटते, जिथे नो बॉलने 51 धावा पुढे जाताना पाहायला भेटतील. ना 48 धावा धावपळ येताना पाहायला भेटत आहेत. फ्रीटचा चेंडू त्याच्यावर डीपेक्षा कव्हर रिझनला एकच धाव वर्जित केली जाईल. तिथे एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 49 धावा. खांबेश्वरवाडी संघाचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल. 49 धावा उभारल्यात या संघाने. ओहो हो, काऊ कॉर्नर रिझनला ऑन साईडला फटका सजवला, परंतु एकच धाव वर्जित केली जाते. एका धावने धावांचा अर्धशतक पूर्णत्वाला येताना पाहायला भेटतंय ते खांबेश्वरवाडी या संघाची. 50 धावा, परंतु औपचारिकता म्हणता येईल. फुलऱ्यांचा चेंडू होता, त्याच्यावर कोणती धाव घेतली नाहीये. मॅच संपले आणि विजय प्राप्त करतोय तो आदर्श क्रीडा मंडळ निवे. हा संघ विजय संघाचं मनपूर्वक कौतुक, तर पराभूत संघाचं आभार. या स्पर्धेच्या अनुषंगाने, या सामन्याच्या अनुषंगाने